तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या बेडरूमच्या बाहेर आलेले असतात, कारण अंजली सारखं दार वाजवत असते. अंजलीला दार वाजलेलं बघितल्यानंतर ती जेव्हा खूप टेन्शनमध्ये असते तेव्हा अर्णव अंजलीला विचारतो काय झालं आहे. त्यावेळेला अंजली आजीबद्दल सांगू लागते. त्यावर अर्णव क्षणाचाही विलंब न करता लगेचच आजीच्या रूममध्ये धावत निघतो. तर ऑलरेडी मामा आणि वल्लरी हे दोघंही जण आता दार वाजवत असतात आणि इकडे आजी काही दार उघडत नसते. आजीने स्वतःला रूममध्ये बंद करून घेतलेलं असतं आणि हे सगळं बघूनच आता अर्णवला टेन्शन येतं. अर्णव देखील जोरजोरात आजी दार उघड ना आजी दार असं म्हणत असतो, पण इकडे आजी काही दार उघडत नसते. तर दुसरीकडे आता ईश्वरी देखील तिथे काळजीने आलेली असते. शेवटी ती आता या घरची सून आहे आणि आता सगळीच जण तिथे आहेत म्हटल्यावर तिला सुद्धा यावंच लागणार असतं. इकडे वल्लरीचं सुरू होतं. आल्या बळजबरीच्या सुनबाई आल्या आणि इथे नाटकं करायला पहिल्या नंबरवर ह्यांचा असं म्हटल्याबरोबर सगळीजण आता कोणाकडे बघून ही बोलते याकडे बघू लागतात. त्यावर मामा जर आता भयंकर चिडलेले असतात आणि ते वल्लरीला म्हणतात की काही मूर्ख आहेस का गं तू, कुठे काय बोलायचं आणि काय नाही ही साधी गोष्टही तुला कळत नाही का, तोंड बंद कर. इथे ऑलरेडी टेन्शन आलंय. आता आकाश आणि अर्णव मिळून आता खोलीचं दार आहे ना शेवटी तोडून टाकतात, कारण त्यांना नेमकं काय झालंय आजीचं हे पाहायचं असतं. दोघंही जण जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा बघतात तर काय, आजी ना पूर्णपणे तापाने फणफणलेली असते. ताप तिच्या अगदी डोक्यात गेलेला असतो, त्यामुळे आजी ही निवांत पडलेली असते. जेव्हा आता अंजली आजीच्या डोक्याला हात लावते ना तेव्हा आता कळतं की आजीला तर ताप आलेला आहे. मग आता काय करायचं, आता डॉक्टरांना बोलवायला हवं. पण हे जे काही घडतंय ना ते या सगळ्या मुलीमुळे, म्हणजे आजीने ना त्या सगळ्या बोलण्याचा विचार केलाय आणि त्यामुळे आजीला इतका त्रास झालेला आहे असं देखील आता वल्लरी जी आहे ती खरं तर या सगळ्याचा दोष हा ईश्वरीला देऊनच बोलत असते. बिचारी ईश्वरी सगळं काही ऐकून घेत असते आणि त्याच वेळेला आता ईश्वरीवर अन्याय होत असतो, ईश्वरीवर ब्लेम होत असतात. वल्लरी सरळ सरळ म्हणत असते की ही मुलगी ज्या घरात आली ना तेव्हापासून हे सततच होत चाललेलं आहे. मला ह्या गोष्टी आवडतच नाही, कारण तुम्ही मुळात ना या मुलीला घरी आणले तेच आईला आवडलेलं नाही आहे असं देखील आता वल्लरी जी आहे ती आता बोलत असते. वल्लरी जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा मात्र इशूला खूपच जास्त त्रास होत असतो. तरीसुद्धा बिचारी इशू सगळ्या काही गोष्टी सहन करत असते. तर पुढे मात्र आता पाहायला मिळतं डॉक्टरांना बोलवायला हवं. डॉक्टर बोलवतील तेव्हाच तर योग्य ती ट्रीटमेंट द्यायला हवी, कारण आजीला भयंकर असा ताप आलेला आहे आणि हा ताप तिच्या डोक्यात गेला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. इतका भयंकर असा ताप आला आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. मग आता काय करायचं, थांब. ईश्वरीला तर आता जे काही वल्लरी बोललेली असते ना त्याचा खूपच जास्त त्रास होऊ लागतो. ईश्वरी तिकडनं निघून जाते तर अर्णवलाही कळतं की ईश्वरी तिकडनं निघून गेलेली आहे आणि मामी तिला जे काही बोलली त्याचा खरं तर ईश्वरीला राग आलाय या गोष्टी देखील आता अर्णवला कळून चुकलेल्या असतात. अर्णव आजीच्या रूममधनं बाहेर येतो. डॉक्टरांना बोलवलेलं असतं तर दुसरीकडे मात्र आता आजीला एवढं सगळं झालं यामध्ये आपणच कुठेतरी चुकलेलो आहोत याचं गिल्ट आता अर्णवला आलेलं असतं. अर्णव हा टेन्शनमध्ये असतो. मामा त्याला विचारतात की काय झालं आहे अर्णव आता. त्यावर अर्णव सांगतो की काय बोलू कसं बोलू खरंच कळत नाही आहे. म्हणजे आज जे काही आजीला झालं आहे ना ते माझ्यामुळे झालं आहे. मी आजीला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, आजीला या सगळ्या गोष्टी सांगतोय, तरीसुद्धा आजीला या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटतंय. ती ऐकूनही घ्यायला तयार नाही. आणि दुसरीकडे प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे ईश्वरीचा. ईश्वरीसुद्धा तशीच वागते. मग मलाच कळत नाही आहे दोघांचं काय करू. मला त्या परिस्थितीत जे करणं योग्य वाटलं त्या करण्यासाठीच मी हे लग्न केलं आणि या सगळ्यामध्ये माझं काही चुकलं आहे असं मला तरी वाटत नाही. पर मामा देखील आता अर्णवला समजावतात आणि म्हणतात की बघ आता तू लग्न केलं आहेस तर तुला या सगळ्या गोष्टीला सामोरं जायचंच आहे. तुला आता या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्याच लागणार आहेत. कोणीही किती काही बोललं ना तरीसुद्धा ईश्वरीलाही आणि आजीलाही मला माहिती आहे तुला या सगळ्याचा त्रास होत असेल,
पण तू आता 2 दगडांवर पाय ठेवलाय म्हटल्यावर तुला तर या सगळ्या गोष्टी सहन तर कराव्याच लागणार आहेत. त्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे, असं देखील आता मामा जो आहे तो आता अर्णवला बोलत असतो. अर्णवला सुद्धा हे ऐकून खरं तर धक्का बसत असतो, पण अर्णवकडे आता काही ऑप्शन उरलेला नसतो. कारण अर्णव जो आहे तो विचार करत असतो की आजीला जे काही बोललोय त्याचा आजीला तर त्रास झालाय, सोबतच इकडे आजीची अवस्था बिघडली याला सर्वस्वी जबाबदारी ईश्वरी आहे असं घरातले टॉर्चर करून बोलतात. त्यामुळे ईश्वरीसुद्धा स्वतःला त्रास करून घेते. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मलाच माझ्या पद्धतीने निस्तराव्या लागणार आहेत असा देखील आता अर्णव जो आहे तो विचार करतो आणि मामा देखील त्याला बरोबर असे सल्ले देतच असतात. दुसरीकडे आता आजीला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात आणि आजीला ते व्यवस्थितपणे चेक करतात आणि सांगू लागतात की ह्यांना आता आम्ही एक इंजेक्शन तर दिलेलं आहे, पण यांची जरा जास्त काळजी घ्या. त्यांना बरं नाही आहे, त्यांना ताप आला आहे आणि त्यामुळे ह्या अशक्तपणा त्यांना आलेला आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर कोणतंही प्रेशर येणार नाही याकडेही लक्ष द्या, असं देखील आता त्या डॉक्टर आहेत त्या बोलू लागतात. आणि डॉक्टर सगळ्या काही इंस्ट्रक्शन तेव्हा देतात ना तेव्हा मात्र आता आजी जी आहे ती थोडी का होईना शुद्धीवर येत असते. कारण औषधं वगैरे त्याचसोबत आता इंजेक्शनसुद्धा दिलं गेलेलं असतं. आता डॉक्टर सांगतात की ज्या काही गोळ्या पुढच्या आहेत ना त्या त्यांना नाश्ता करून द्या, म्हणजे व्यवस्थित त्यांना तरतरी येईल, असं बोलूनच आता त्या डॉक्टर ज्या असतात त्या निघून जातात. तर अंजली जी आहे ती आता आईची काळजी घेत असते आणि म्हणत असते की हे सगळं ना तुझ्या हट्टामुळे झालेलं आहे, तू जरा देखील स्वतःकडे लक्ष देत नाही. थांब, आताच ना मी तुझ्यासाठी नाश्ता वगैरे बनवून घेऊन येते, म्हणजे तुला गोळ्याही खायच्या आहेत त्या व्यवस्थित टायमिंगवर जातील. तेवढ्यातच तिथे ईश्वरी नाश्ता वगैरे घेऊन आलेली असते आणि ईश्वरी नाश्ता घेऊन आली आहे म्हटल्यावर अंजलीला सुद्धा खूपच जास्त आनंद झालेला असतो. अंजली सुद्धा म्हणत असते की बरं झालं ईश्वरी तू नाश्ता आणलास. पण दुसरीकडे वल्लरी आता पुन्हा एकदा ईश्वरीला टॉर्चर करू लागते आणि म्हणत असते की कसं एखाद्याने निर्लज्ज असावं ना, म्हणजे बघ ना आताच हिला मी इतकं सगळं बोलली तरीसुद्धा तिनं जाणून बुजून आजींसाठी नाश्ता आणलाय. काय गरज आहे, ऑलरेडी आईंची अवस्था ना हिच्यामुळे झाली आणि आता हिने बनवून आणलेला हा नाश्ता त्यासोबत ही समोर सारखी सारखी येणं या सगळ्यामुळे आईंना किती त्रास होत असेल या गोष्टीचा कोणीही विचार करत नाही आहे. एकदा आईंच्या बाजूने विचार करून बघा, म्हणजे तुम्हा सगळ्यांना कळून चुकेल, असं देखील आता वल्लरी जी आहे ती बोलत असते. त्यावर मात्र आता आपलं मत मांडायचा विचार जो काही आहे तो ईश्वरीचा असतो. म्हणून ईश्वरी आता आजींना समजावत असते आणि आजींना म्हणत असते की आजी मला माहिती आहे तुमचा माझ्यावर राग आहे, जी काही घटना घडली आहे त्याला सर्वस्वी तुम्ही मला दोषी ठरवताय, पण खरंच हो मलासुद्धा या सगळ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. ज्या काही गोष्टी अचानकपणे झाल्या ना त्या माझ्यासाठी सुद्धा नवीन होत्या. मला जरी याबद्दल माहिती असलं असतं ना तर मी सुद्धा इथे उडी मारली नसती. प्लीज आजी थोडं समजून घ्या मला काय म्हणायचं आहे ते. तुमच्या नातवानेच माझ्यासोबत लग्न केले आणि मला या घरात आणले, त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा या सगळ्या काही गोष्टी ना थोड्या वेगळ्या आहेत आणि त्याचसाठी मी आता तुम्हाला या सगळ्याबद्दल सांगते. सो प्लीज तुम्ही माझं समजून घ्या, मला जे जे काही बोलायचं आहे ते ऐकून तरी घ्या, असं देखील ती आता म्हणत असते. आणि जेव्हा हे सगळं काही ती बोलून टाकते तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते की झालीच का परत सुरू, स्वतः काही करायचं आणि त्यावर एवढा मोठा टॅग, म्हणजे स्वतः केलंय आणि सगळं काही अर्णववर ढकलायचं. वारे वा. दुसरीकडे आता आजीही बोलत असतात की हिने आणलेला नाश्ता मला नको आहे, मला माझं काय ते दे, कारण मला ना हिने काही जर आणलं असेल तर ते सहन होणार नाही आणि वल्लरी मी हिच्या हातचं काही खाणार नाही आहे. एक काम कर, तू माझ्यासाठी काहीतरी बनवून घेऊन ये. सरळ आता वल्लरीला आजीने सांगितलेलं असतं. ईश्वरीने एवढा नाश्ता बनवून आणलेला असतो तो सुद्धा त्यांना नको असतो. त्या सरळ सांगतात की नाही मला हा नाश्ता नको आहे, या मुलीने आणलेलं मला काहीसुद्धा नको आहे. मुळात आहे ना या सगळ्या गोष्टीच मला पटलेल्या नाही आहेत, तिचं लग्न वगैरे झालेलं आहे माझ्या चिंटूसोबत ते. तर आजीला आता समजवायचं काम जे काही आहे ते आता सुरू असतं आणि आजीला समजवत असते ती म्हणजे अंजली. आणि अंजली आजीला म्हणत असते की प्लीज ग आजी तू तरी असं बोलू नकोस, थोडं समजून घे ग, थोडं ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या सगळ्या काही अचानक घडलेल्या आहेत आणि त्यामुळे थोडा वेळ तर द्यायलाच हवा ना त्यासाठी. मग
असं आताताईपणे येऊन काही बोललं तर कसं चालेल ग, असं देखील आता अंजली समजावून आजीला बोलत असते. पण इकडे वल्लरी म्हणते की थांबा आई, तुमच्यासाठी ना मी पटकन जाऊन आहे ना काहीतरी बनवून घेऊन येते. पहिल्यांदा ना ज्यूसच बनवते, तो कसा पटकन होईल ना, असं देखील ती आता म्हणते आणि ज्यूस बनवण्यासाठी ती आता निघून जाते. या सगळ्याचं ना ईश्वरीला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. ईश्वरी जी आहे ती आता बाहेरच रडत रडत आलेली असते. ईश्वरी आता म्हणत असते की काय करू मी, म्हणजे मी माझ्या परीने हे घर सावरायचा, हे घर सांभाळायचा विचार करते. आजीला तिने इतकं देखील म्हटलेलं असतं की मी माझ्या परीने हळूहळू का होईना हे घर सांभाळेन, पण आजीला या सगळ्या गोष्टी सहनच होत नसतात. आजीने डायरेक्ट सांगून टाकलेलं असतं की तू आमचा घर सांभाळण्याचा विचार जराही मनात आणू नकोस, म्हणजे आम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना त्या आम्ही करू, असं देखील म्हटलेलं असतं. आणि त्यामुळे तिला वाईट वाटत असतं आणि ती रडत असते. तेवढ्यातच अर्णवच्या फोनवर फोन आलेला असतो. म्हणूनच अर्णव मोबाईल घेऊन आता तिथं आलेला असतो. आणि अर्णव जेव्हा मोबाईल घेऊन तिथं येतो ना तेव्हा मात्र आता तो म्हणतो की आईचा फोन आला आहे. मग काय, इशू लगेच कॉल रिसीव्ह करते आणि आई जेव्हा फोनवर बोलत असते ना तेव्हा इशूला खूपच जास्त रडू येत असतं. पण दुसरीकडे आता आई म्हणत असते की काय गं, सगळं नीट आहे ना, म्हणजे मला असं कळलं नमूकडनं की हळूहळू का होईना तुला त्या घरातले सगळेच जण ॲक्सेप्ट करतायत. होईला बाळा, सगळं नीट होईल, मला माहिती आहे. थोडा वेळ दिलास ना की सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित घडत असतील, तू काळजी करू नकोस. आणि ना माझा ना पूर्णपणे विश्वास आहे, सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट घडणार आहेत. आणि मी काय म्हणत होती, बाकी सगळं ठीक आहे ना तिथे सगळीजणं. तर ईश्वरी हुंदके देत असते आणि आईला कुठेतरी ते हुंदके ऐकू येत असतात. तर आई जी आहे ती म्हणते की बाळा काय झालं आहे, कसला आवाज येतोय, तू रडतेस का? तर ती आईला म्हणते की नाही आई रडत नाही आहे, थोडं ना काम आहे आई, तुला नंतर फोन करू का, असं आता ईश्वरी जी आहे ती आपल्या आईला सांगत असते. कारण आहे ना ईश्वरीला आता ते सगळ्या गोष्टी ना सहन होत नसतात. त्यामुळे ईश्वरी खूपच जास्त अशी रडू लागत असते आणि तिच्या हुंदक्यांचा आवाज आईपर्यंत पोहोचेल म्हणूनच ती स्वतःला शांत करायचा प्रयत्न करत असते. आणि ती आपल्या आईला सांगते की आई जरा ना मी तुला नंतर फोन करू का, थोडं कामात होती मी, मग मी तुला काम झालं का लगेच कॉल करते, असं देखील ती फोनवर बोलते आणि तो फोन ठेवून देते. आणि जेव्हा तो फोन ती ठेवते तेव्हा ती अर्णवकडे तो फोन देत असते. अर्णवही फोन घ्यायला पुढे येतो आणि तेव्हा त्याला ईश्वरी खूपच जास्त रडत आहे हे दिसतं. ईश्वरी आता खूपच जास्त रडत आहे हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो ईश्वरीला शांत करण्यासाठी पुढे येतो आणि ईश्वरीकडे बघूनच आता तो बोलत असतो की शांत हो, मला माहिती आहे तुला या सगळ्याचा त्रास होतोय, पण स्वतःला त्रास करून रडू नकोस, असं देखील आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णववर चिडते आणि अर्णवला म्हणते म्हणजे आता मी रडायचं हसायचं काय करायचं ते सुद्धा तुमच्या ऐकण्याने करायचं का, म्हणजे तुम्ही जे सांगाल तसं ऐकून या सगळ्या गोष्टी करायच्यात का, तर मला तसं सरळ आणि स्पष्ट सांगा, मी ना तुमचं काहीच ऐकणार नाही आहे. आतापर्यंत माझ्यासोबत लग्न करून ज्या काही गोष्टी तुम्ही केल्या आहेत ना त्या मी खूप सहन केल्यात, पण इथून पुढे ना मला ना तुमचं काही एक ऐकून घ्यायचं नाही आहे. प्रत्येक वेळेला का म्हणून मी तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायच्या, हा विचार तुम्ही का करता. मुळात आहे ना मला ह्या गोष्टी पटतच नाही. मला ना तुमचं कोणतंच म्हणणं ऐकायचं नाही आहे. मी आत्तापर्यंत खूप त्रास सहन केला आहे, पण इथून पुढे तुमचं एकही बोलणं मी ऐकून घेणार नाही आहे. आणि तुम्ही ना मला सांगायला सुद्धा येऊ नका. तुमच्या बोलण्यावर मी काही श्वास घ्यायचा की नाही हे ठरवणार नाही आहे. माझं मी ठरवेन. तुम्ही मला बोलणारे कोणी नाही. आणि या घरात सगळ्यांची मनं कशी जिंकायची, कसं सामावून घ्यायचं ना ते मला माहिती आहे. कारण मी लग्न करून या घरात आलेली आहे आणि या सगळ्याचा दोष जो आहे ना तो मला दिला जातोय, पण मी या सगळ्या गोष्टी केलेल्याच नाही आहेत, त्याचा सगळा दोष मी पत्कारते. पण म्हणूनच माझं ठरलंय या सगळ्यामध्ये उगाच आहे ना तुम्ही मला ब्लेम करू नका आणि तुम्ही माझ्याशी बोलायला सुद्धा येऊ नका, या भाषेत देखील आता ती बोलत असते. आणि जेव्हा ती हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. अर्णव जो आहे तो मात्र आता म्हणत असतो की बघ थोडं समजून घे, पण ईश्वरी म्हणते की का म्हणून समजून घेऊ, माझं काही तुमच्यावर प्रेमबिम नाही आणि होऊही शकत नाही, असं बोलून ते तिकडनं निघून जाते. त्यावर अर्णव आता एकटाच उभा असतो आणि तो म्हणत असतो जरी तुझं प्रेम नसलं तरी माझं मनापासून तुझ्यावर प्रेम आहे, त्या प्रेमाचं मी करू तरी काय. दुसरीकडे अंजली आता आजीला बरं वाटतंय की नाही हे बघायला गेलेली असते. तर आजी जी आहे ते निवांत झोपलेली असते. गोळ्यांचा डोसही आजीला गेलेला असतो.
त्यामुळे आजीला आता छान अशी झोप लागलेली असते. त्यामुळे आजी निवांत झोपलेली असताना अर्णव तिथे येतो आणि अर्णव अंजलीला विचारतो, आजीला आता बरं वाटतंय ना? त्यावर आता अंजली सांगते की हो, आजीला आता बरं वाटतंय, ती खूप बरी आहे. तसंही आपण ना थोडं तिच्याकडे लक्ष द्यायला हवं. तिला त्या गोष्टी नाही आवडल्या, म्हणजे तुझं लग्न झालं आणि अचानकपणे ज्या ज्या काही गोष्टी घडल्या आहेत ना, त्याच्यामुळे तिला त्रास झाला आहे आणि आपणच तर आपल्या आईला समजून घ्यायला हवं ना. तर दुसरीकडे या सगळ्याचा त्रास आहे ना, खरं तर ना मला असं वाटतंय की ईश्वरीलासुद्धा होतो आहे. ईश्वरीलासुद्धा खूप काही गोष्टी ऐकून घ्याव्या लागत आहेत, पण यावरसुद्धा काहीतरी पर्याय तर काढायलाच हवा ना. असा देखील विचार जो आहे तो आता केला जात असतो. मग आता कोणता पर्याय काढायचा, काय बोलायचं, हे विचार आता सुरू असतात. आणि त्याच वेळेला आता अंजली त्याला आयडिया देते आणि म्हणत असते की तू एक काम कर, तिला ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या गोष्टींचा जरा बारकाईने विचार कर आणि तिच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी कर, असं मला तरी वाटतं. आणि त्या गोष्टी जर तू करशील तरच आपल्याला काहीतरी होईल, या गोष्टी देखील ती म्हणत असते. आणि मग या गोष्टींचं ठरतं. मग लगेचच अर्णव जो आहे तो तयारी वगैरे करतो आणि रूममध्ये जातो. रूममध्ये गेल्यानंतर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की आपल्याला बाहेर जायचं आहे. ईश्वरी म्हणते, कुठे बाहेर, कोणाकडे? आणि आपण दोघंच? नाही नाही, मला नाही जमणार, सरळ ती सांगून टाकते. आणि जेव्हा सरळ ती असं म्हणते ना, तेव्हा अर्णव तिला म्हणतो की नाही, आपल्याला दोघांनाही जावंच लागणार आहे, चल. पण आता ईश्वरी म्हणत असते की काय, प्रत्येक ठिकाणी तुमची बळजबरी असतेच का? मला जर नाही जायचं असेल तर तुम्ही कोण आहात माझ्यावर जबरदस्ती करणारे? असं देखील आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते. अर्णव म्हणतोय की चल ना, चल, मी तुला घेऊन जातोय ना, आपल्याला दोघांनाच जायचं आहे, चल बाहेर जाऊया. पण ईश्वरी म्हणते, मी एकदा आणि लास्ट सांगितलेलं आहे तुम्हाला, मी येणार नाही आहे. अर्णव म्हणतो, बघा, पूर्णपणे ठरव, तू येणार नाही आहेस का? ईश्वरी म्हणते की नाही येणार आहे मी. अर्णव म्हणतो की ठीक आहे, मग मलासुद्धा कळतं की तुला कसं घेऊन जायचं ते, माझ्याकडे सुद्धा पर्याय आहेत, मी तुला उचलून घेणार आणि सरळ घेऊन जाणार. ईश्वरी म्हणते, नाही नाही, जराही पुढे यायचं नाही, पहिल्याच सांगते मी. तर अर्णव म्हणतो की बघ, सकाळी तसंही मी जिम केलेली नाही आहे, जिम केल्यामुळे माझं वेट जो आहे ते पुट ऑन नाही झालेलं आहे, त्यामुळे मग मला तुझ्याकडे उचलून घेतल्यानंतर थोडी व्यायाम होईल, त्यामुळे मला आता तुला उचलून घ्यावं लागेल आणि डायरेक्ट तुला घेऊन जावं लागेल. त्यावर ईश्वरी त्याला म्हणते, जवळ यायचं नाही, पहिलंच सांगते मी तुम्हाला. अर्णव मुद्दामून अजून तिच्या जवळ जातो. मग तो तिला म्हणतो की तुला खरंच नाही यायचं आहे? मग जाऊ दे, मलाच जावं लागते वाटतं एकटं. मी एक काम करतो, जी काही रीत आहे ना एकटीच पार पाडतो, म्हणजे जे काही मांडव परतने सांगितलं होतं ते एकटाच जावई म्हणून जातो आणि ते सगळं काही विधी करून येतो. तू बस घरात. तसंही तुला काही निरोप वगैरे द्यायचा आहे का तुझ्या आईला? तर तसं सांग, मी जातोच आहे, तर आणायचे देऊन येतो तुझा निरोप काही, किंवा काही सामान वगैरे आणायचं आहे तर तेही सांग, तेही घेऊन येईन तुझं तिकडनं, कारण आता मांडव परतण्याच्या विधीला जायला तर हवंच ना. मग मी आता लवकरच निघतोय, जर काही आणायचं असेल तर मला तेवढं सांग. तर आता दुसरीकडे ईश्वरीला यायचं असतं. मग ईश्वरीचा जीव नुसताना वरखाली होऊ लागतो. ईश्वरी म्हणते, खरंच खरंच तुम्ही जात आहात? तर अर्णव म्हणतो, हो खरंच जातोय मी कशाला खोटं बोलू तुला, असं बोलून तो तिची मुद्दामुन्ना मजा घेत असतो. त्यावर आता ईश्वरी म्हणते की हो, मग मी सुद्धा येणार आहे तुमच्याबरोबर. अर्णव म्हणतो, खरंच का? मग ईश्वरी म्हणते की हो, मला सुद्धा यायचं आहे तुमच्यासोबत. त्यावर अर्णव म्हणतो की ठीक आहे, कर तयारी, तसंही मी तुझी मजा घेत होतो, तयारी कर आणि मग मला सांग, मग आपण दोघंही एकत्र निघूया, असं आता अर्णव ईश्वरीला बोलतो. तर आता अर्णवला खरं तर हे सगळं बघितल्यानंतर ना हसू येत असतं. त्याचं हसू काही आवरलं जात नसतं आणि तो या सगळ्याची खरं तर खूपच जास्त मजाही घेत असतो. त्याला हे सगळं आवडत असतं. तर दुसरीकडे दोघंही जण गाडीने जायला निघालेली असतात आणि त्याच वेळेला एक फुलवाली नेमकी त्यांना भेटते आणि ती म्हणत असते की दादा, तुमचा जोडा ना खरंच एक नंबर आहे हा, आणि जरा वहिनींसाठी फुलं घेता का? आणि तिने ना बुकेज आणलेले असतात आणि ते बुके ना ती देत असते. आणि ते बुके जेव्हा ती देते ना, तेव्हा अर्णव तो बुके घेतो आणि तिला त्याचे पैसे देतो. त्याच वेळेला त्यातलं एक गुलाबाचं फूल अर्णव इशूला देत असतो. पण इशू नेहमीप्रमाणेच नाटकी, तिनं बहुधा तो जो गुलाब आहे तो घेतलेला नसतो. मग आता अर्णव जो आहे तो पुष्पगुच्छ तसाच ठेवतो, कारण त्याने
जरी तो पुष्पगुच्छ इथे गाडीत ईश्वरीसाठी घेतलेला असला तरीसुद्धा त्याला आता असं दाखवायचं असतं की माझ्यासाठी काही इतकी तो इम्पॉर्टंट नाही आहे. जसं ती जसं त्याला करत असते तसंही तोसुद्धा तोच फॉर्म्युला यूज करायचं ठरवत असतो. तर आता अर्णव आणि ईश्वरी पुन्हा एकदा प्रवासाला लागतात. आता घरी येऊन पोहोचलेले असतात. दारावर आल्यानंतर तिथे आता सुप्रिया असते. सुप्रिया स्वागताला उभी असते. तर अर्णवने तो बुके जो असतो तो घेतलेला असतो. तो बुके सरळ सरळ आता सुप्रियाला दिलेला असतो आणि म्हणत असतो की आई, हा बुके तुमच्यासाठी घेतलेला आहे. आणि असं म्हटल्यानंतर ईश्वरी जरा वेगळ्याच नजरेने त्याच्याकडे पाहत असते, कारण तो बुके तिला असं वाटत असतं की तिच्यासाठी घेतला आहे, पण तो बुके त्याने जाऊन आईला दिलेला असतो. त्यामुळे आता त्यालाच हसू येत असतं. त्यानंतर इकडे मात्र आता त्या दोघांनाही जेवणाच्या ताटावर बसवलं जात असतं. तर असं नाही, दोघांनी एकमेकांना घास भरवायचा, छान असा उखाणा घ्यायचा असं नमू म्हणत असते. मग काय, अर्णव थोडी थांबतोय. अर्णव कोणाचंही ऐकत नाही, डायरेक्ट ईश्वरीच्या तोंडात घास कोंपूनच टाकतो. आणि त्यामुळे ईश्वरी अर्णवकडे पाहतच राहते. तिला वाटलेलं की आधी मी काहीतरी बोलेन, काय करेन, पण नाही, इथे तर डायरेक्ट या हिरोने माझ्या तोंडात घासही भरवला. दुसरीकडे आता ईश्वरीला सुद्धा घास भरवायला सांगितला जातो. त्यावर ईश्वरी अर्णवकडे एकटक पाहू लागते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.